नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमीमध्ये या ठिकाणी स्वागत आहे। जाहिरातीचं सत्र या ठिकाणी आता सुरू होत आहे। तर नाशिक महानगरपालिका जी भरती या ठिकाणी होणार आहे टोटल 776 पदांसाठी। तर या ठिकाणी आपण पाहणार आहे की याची जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहेत आणि कोणकोणत्या पदासाठी जाहिरात येणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहे। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून या परीक्षेशी संबंधित किंवा या भरतीशी संबंधित सर्व अपडेट्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत। तर चला सुरू करूया की नाशिक मनपा भरती तर या ठिकाणी परीक्षा कोण घेणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी नाशिक मनपा भरतीची जी परीक्षा आहे ठरलेली आहे की ती TCS मार्फत घेण्यात येणार आहे। काय होणार आहे? TCS मार्फत घेण्यात येणार आहे आणि परीक्षा पेपर फुटीमुळे या ठिकाणी निर्णय झालेला आहे। डिसेंबर अखेरची डेडलाईन या ठिकाणी देण्यात आलेली आहे, म्हणजे जॉईनिंग या डिसेंबरच्या आतमध्ये, म्हणजे एकूण 5 महिन्याच्या आतमध्ये जाहिरात, परीक्षा, पेपर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जॉईनिंग ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त 5 महिन्यात करायच्या आहेत। म्हणजे ही स्पीड खूप फास्टली होणार आहे। कारण की आपल्याला माहिती आहे साधा आरोग्य सेविकेच्या जागा जर बघितल्या तर गेले सप्टेंबरमध्ये जाहिरात आली होती आणि सप्टेंबरमध्ये जॉईनात मिळणार आहे। म्हणजे अशामुळे भरपूर लांबलेली आहे। म्हणून या ठिकाणी तर आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेल्समध्ये बघूया। तर या ठिकाणी जाहिरातीमध्ये कोणकोणते पद येणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहे। जाहिरात पाहण्या अगोदर या जाहिरातमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर यांचं पद येणार आहे, तसंच अतिक्रम निरीक्षकचं या ठिकाणी पद असणार आहे, तसंच GNM साठी स्टाफ नर्सचं पद असणार आहे, तसंच या ठिकाणी क्लर्क CLERK क्लर्क यांचं पद असणार आहे। अशा वेगवेगळ्या पदांच्या या ठिकाणी 26 संवर्गाच्या पदीच्या भरती आहेत। तर या ठिकाणी संपूर्ण माहिती बघूया। या ठिकाणी TCS मार्फत सुरू असलेली 706 पदांची नोकर भरती प्रक्रिया रद्द झाली होती, मात्र ही प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्प्यात असल्याने शासनाने TCS मार्फत भरतीला मुभा दिलेली आहे। मनपाला मोठा दिवस मिळाला असून 31 डिसेंबर अगोदर ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याची डेडलाईन दिलेली आहे। तसंच राज्यातल्या पेपर फुटीमुळे ब सोबत क वर्गीय पदाची नोकर भरती MPSC मार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीचा निर्णय घेतला असला तरी मनपाला 624 पदाची भरती TCS मार्फत घेण्याची विशेष सूट दिलेली आहे। कोणाला? TCS मार्फत घेण्याची विशेष सूट देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। लक्षात ठेवा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आस्थापना खर्चाची अट शिथिल करत अत्यावश्यक पदे भरण्यासाठी परवानगी दिली होती। त्यानुसार महानगरपालिकेनं एकूण अत्यावश्यक स्वरूपातील 706 पदाच्या आरोग्य, वैद्यकीय तसेच अग्निशमन विभाग, लक्षात ठेवा कोणकोणते विभाग? आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन, म्हणजे आरोग्यामध्ये स्टाफ नर्स त्या ठिकाणी येणार आहेत आणि स्वच्छता निरीक्षक येणार आहेत, आरोग्य निरीक्षक येणार आहेत। तर यांच्या आपल्या बॅचेस सुद्धा सुरू आहेत, रेकॉर्डेड सुद्धा आहेत आणि लाईव्ह सुद्धा आपल्या बॅचेस रेडी आहेत। सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या नोट्स सुद्धा रेडी आहेत। ज्यांना वाटत असेल ते त्या ठिकाणी पटकन जॉईन करून आतापासून तयारी करू शकता सॅनिटरी इन्स्पेक्टरची। तर या ठिकाणी आपली सॅनिटरी इन्स्पेक्टरची बॅच आहे। ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करायचा आहे। सॅनिटरी इन्स्पेक्टरची बॅच आणि स्टाफ नर्सची बॅच या ठिकाणी आपण GNMची सुरू करत आहे। ऑलरेडी मटेरियल्स रेडी आहेत, फक्त आता लेक्चर सुरू व्हायला आजपासून सुरू झाले तर तुम्ही जॉईन करू शकता। तर या ठिकाणी अ वर्गातली ही पदे महाराष्ट्र लोकसेवा मार्फत भरली जात असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्याची 82 पदं हे अ तिकडून भरले जाणार। मात्र 624 पदं TCS मार्फत भरण्यात येणार असून 26 संवर्गातली विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारासाठी अर्जाचा नमुना, परीक्षा पेपर आदी तयारी पूर्ण झालेली होती। मात्र मधात त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली होती, त्यामुळे ही भरती प्रक्रिया झाली नाही। मात्र यांनी सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत, पेपर सुद्धा तयार केलेले आहेत, फॉर्मचा नमुना सुद्धा तयार केला आहे। तर या परीक्षेची जाहिरात या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या स्टार्टला येणार असून तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्य आणि वैद्यकीय 2 विभागामध्ये भरती होणार आहे। कोणकोणत्या? आरोग्य आणि वैद्यकीय विभागामध्ये या ठिकाणी भरती होणार असून आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन, तर या 3 पदांसाठी ही जाहिरात असल्यामुळे आपण या ठिकाणी तयारीत राहायचं आहे। तसंच इतर सुद्धा महानगरपालिका आहेत त्याच्या सुद्धा जाहिराती ह्या लवकरच येणार आहेत आणि MPSC मार्फत ज्या परीक्षा घेणार आहेत ते पुढच्या वर्षीपासून त्या ठिकाणी सुरू होणार असून काही परीक्षा त्याच्या पुढच्या वर्षीपासून सुरू होणार असलेल्यामुळे महानगरपालिकेची जाहिरात बेस्ट आहे तुमच्यासाठी। तर आपण व्हिडिओ लाईक करायचा आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर तसंच स्टाफ नर्स याची तयारी आजपासून सुरू करायची आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि डबल अकॅडमी पुणे हे आपलं काय आहे
चॅनल आहे हे आहे, त्यामध्ये डबल अकॅडमी पुणे आपलं काय आहे ॲप्लिकेशन आहे, तेथे तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध मिळणार आहेत. थँक्यू, धन्यवाद.